येणारा शासन निर्णय जारी, कर्जमाफीच्या आढाव्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना. नाशिकमध्ये महायुती समोर बंडखोरांचं आव्हान, इथे बंधू निवडणूक लढण्यावर ठाम, उमेदवारी मागे घेण्याचं गिरीश महाजनांचं आवाहन. महाजनांची भाजपाच्या बंडखोर उमेदवारांशी चर्चा, बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. नाशकात उदय सामंतांचं बंडोबांना आवाहन. संभाजीनगरात सत्तार पिता पुत्राची बंडखोरी शमणार, सत्तारांना युती धर्म पाळण्याचा शिंदेंचा आदेश, एकनाथ शिंदेंचा आदेश मांडणार सत्तारांचं वक्तव्य. भाजप कार्यकर्त्यांचं शिवसेनेवर दबावतंत्र, अब्दुल सत्तार यांचा गंभीर आरोप. शिवसेना संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न, सत्तारांचा दावा. सर्व 17 जागांवर महायुतीलाच यश मिळेल, 3 ठिकाणांची बंडखोरी शमवण्यात यश. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र चव्हाणांची माहिती. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांनी वाचला तक्रारीचा पाढा, केवळ निवडणुका आल्या की फोन करतात, अन्य वेळेस कोणी विचारपूस पण करत नाही, भोंडेकरांचं वक्तव्य. हिंजवडीतील आयटी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ, महिलेवर लग्न आणि धर्मांतरासाठी दबाव, आयटी कंपनी विरोधात हिंदू जनजागृती समितीचे आरोप. मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण अपूर्णच, डेडलाईन संपली, जून उजाडला, गडकरींच्या आश्वासनाचं काय झालं, कोकणवासियांचा सवाल. मंत्रिमंडळ उपसमितीची बघ्याची भूमिका, उपसमिती ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यात असमर्थ, ओबीसी नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल. जरांगेंविरोधात बावनकुळेंनी भूमिका का घेतली नाही, ओबीसी नेत्यांचा संताप. राज्यात घोडेबाजार, पहिला शत्रू शिंदेंची शिवसेना, संजय राऊतांचा शिंदेसह महायुतीवर निशाणा. महागाई विरोधात ठाकरे गटाचं मुंबईत शक्ती प्रदर्शन, गळ्यात भाज्यांची माळ घालून आंदोलन. नवी मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं महागाई विरोधात अनोखं आंदोलन, आंदोलकांनी भर रस्त्यातच मांडली चूल, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. गोराई खाडी परिसरामध्ये मँग्रोव्ह पार्कचं ठाकरे गटाकडून प्रतिकात्मक उद्घाटन, उद्यान पूर्ण होऊनही नागरिकांसाठी खुलं केलं नसल्याचा ठाकरे गटाचा आरोप.